व्ह्यूअर्स, आज आपण करणार आहोत काळ्या हरभऱ्यातील भात, आपला जो गावरान हरभरा असतो तो। तर इथे मी घेतलेले आहे 12 वाटी तांदूळ। तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या। इथे मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत हे तांदूळ। आता भातासाठी घेतले आहेत 2 टोमॅटो, 3 ते 4 कांदे उभे चिरून, थोडासा कढीपत्ता आणि हे आहेत आपले हरभरे। तर ह्याच्यात आपण भात करणार आहोत। तर हे 1 वाटी भिजवलेले हरभरे आहेत आणि 1 वाटी आहे फ्लॉवर। आता इथे मसाल्यांमध्ये मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतले। 1 मोठा चमचा हळद, 3 चमचे मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, हा आहे बिर्याणी मसाला किंवा तुम्ही मटन मसाला, चिकन मसाला, कुठलाही मसाला वापरू शकता, कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता। आणि इथे आहे 2 चमचे धना पावडर। तर मिरची पावडर माझी कमी तिखट आहे म्हणून मी घेतली आहे। तुम्ही जितकी खाता, तुमच्या तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार घ्या। आणि घरगुती मसाला नसेल तर ह्याच्याऐवजी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। चला तर मग भात बनवायला सुरू करूया। हे पहा, इथे मी गॅसवर एका साईडला पातेल्यामध्ये 12 वाट्या तांदूळ आहेत तर 6 ग्लास मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला भातामध्ये शिजण्यासाठी गरमच पाणी टाकायचं, गार पाण्याचा वापर करू नका, नाहीतर भात खूप चिकट होतो आणि फुलत नाही व्यवस्थित आणि शिजायलाही वेळ लागतो। त्यामुळे जोपर्यंत आपण भाज्या वगैरे परतणार आहे, कांदा टोमॅटो, तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं आहे। हे पहा, इथे मी कुकरमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा जिरी, जिरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात कांदा आणि कढीपत्ता ॲड करणार आहे। कांदा छान असा लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, कांदा आपला हलका लालसर झालेला आहे, जास्त लालसर आपल्याला करायचा नाहीये। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडा अजून ब्राऊन करू शकता। आता आपण टोमॅटो ॲड करणार आहे। टोमॅटो परततात, टोमॅटो सोबतच आपण फ्लॉवर आणि भिजवलेले हरभरे टाकणार आहोत, म्हणजे तेही परतून निघतील टोमॅटो सोबत। आता टोमॅटो सोबत या भाज्याही परतून घ्यायची छान, फ्लॉवर आणि भिजवलेले हरभरे। आणि परततानाच आपण हे मसाले जे मी तुम्हाला दाखवले होते ते ॲड करायचे, म्हणजे तेलासोबत मसालेही छान परतून निघतील। आता आपण हे छानपैकी 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। हे पहा, आपले मसाले छान परतलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करणार आहोत। हे पहा, आता आपण पूर्ण तांदूळ टाकून घेतलेले आहे। तर आता आपण काय करणार आहे ना, जे गरम पाणी आपण केलं होतं ते आता हे पहा, आता आपण फ्लॉवर आणि हरभरे तांदूळ
आणि पाणी टाकलेलं आहे. त्यात आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ह्याच्यात त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तांदूळ परतायची गरज नाही आहे, कारण आपण गरम पाणी टाकलं तर भात आपोआप शिजेल, मोकळाच होईल. पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुमच्या तांदळाला किती लागतं त्याप्रमाणे घ्या. मी जो इथं तांदूळ वापरते त्याला मी 6 ग्लास पाणी घेतलं आहे 12 वाट्या तांदळांना छोट्या. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. हे पहा, आता मीठ आता आपण ॲड केलेलं आहे. आता व्यवस्थित ढवळायचं आहे आणि भाताला उकळी आली, या मिश्रणाला उकळी आली की आपण ह्याला झाकण लावून लो फ्लेमवरती अर्ध्या तासासाठी शिजून देणार आहे. अर्ध्या तासात भात आणि हरभरे वगैरे व्यवस्थित शिजतील, पण लो फ्लेमवरती. नाहीतर जर तुम्ही हाय केलीत तर भात तर शिजेल पण खाली तुमचा भात लागू शकतो. त्यामुळे आता तुम्ही गॅसची फ्लेम हाय करा आणि उकळी आणा. उकळी आली की आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे. हे पहा, मी ह्या ज्या वाट्या आहेत माझ्याकडं, ह्या 12 वाट्या तांदळांसाठी हा जो नॉर्मल ग्लास असतो आपल्या घरात ते 6 ग्लास पाणी घेतलेलं आहे या छोट्या 12 वाटी तांदळासाठी. तर तुम्ही तुमचं प्रमाण तुमच्याकडं जी वाटी ग्लास असेल त्यानुसार ठरवा. आता आपल्या भाताला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपण काय करायचं आहे, एकदा भात व्यवस्थित खालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण लावून लो फ्लेमवरती अर्ध्या तासासाठी हा भात आता आपण शिजवून घ्यायचा आहे. आता मी मिक्स करते. हा भात मी व्यवस्थित मिक्स केला. गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि आता आपण झाकण लावून हा भात अर्ध्या तासासाठी लो फ्लेमवरती शिजू द्यायचा आहे. अर्ध्या तासाच्या आधी झाकण उघडू नका, गॅसची फ्लेम ऑफ करू नका. तुमचा भात खाली करपणारही नाही आणि व्यवस्थित शिजून निघेल. आपण आता अर्ध्या तासाने चेक करूया. हे पहा, अर्धा तास झालेला आहे. तर मी वाफ गेल्यानंतर पूर्ण कुकरचं झाकण खोललेलं आहे. भात बघू शकता तुम्ही, एकदम छान फुलून आलेला आहे. आता हा भात मी गरमागरम तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, तुम्ही बघू शकता गरमागरम वाफा निघतायत भातातून. आपला हा भात कसा दिसतोय हे मी तुम्हाला जवळून दाखवते. दिसतोय ना टेस्टी टेस्टी, यमी यमी. तर हा हरभऱ्यातला भात तुम्ही नक्की बनवून पहा. माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा.